करतो की ती सहजता आणि ते सोपेपण आपल्या मनोगतातून व्यक्त करावं. पियुष शहा यांनाही मी व्यासपीठावर विनंती करते आणि टोळ्यापासून त्यांचं आपण स्वागत करूया. बोलू. सन्माननीय व्यासपीठ, खूप मोठी मोठी लोक आता इथे व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. काही माझ्या अतिशय काळजापाशी आहेत, जसे की आनंद सराफ सर. माझ्या आईपासून त्यांचा परिचय आहे. 26-27 वर्ष झाली असतील कदाचित माईंबरोबर तुम्ही असण्याला. आणि मागच्या मला वाटतं सकाळच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आपण खूप वर्षांनी भेटलो आणि मला कुणीतरी आईच्या पासचं किंवा आईसारखं असं कुणीतरी भेटल्यासारखं झालं आणि आता मी एकही संधी सोडत नाही त्यांना भेटण्याची. राजेश दातार सर मला माहिती आहेत, मला बुरके सर माहिती आहेत, बरीचशी नावं मला माहिती नाही आहे, पण त्या सगळ्यांचा मी सन्मानाने इथे उल्लेख करते आणि बोलायला सुरुवात करते. मुळात अशा वेळेला मी काही खूप मोठी भाषण करू शकणारी किंवा वक्ता किंवा खूप व्यासंग आणि खूप अभ्यास असलेली व्यक्ती नाही. एक तुमच्यातलीच आहे की जिच्या जाणीवा जाग्या आहेत, जिला एक चांगला वारसा आणि वसा मिळालेला आहे आणि जिला व्यक्त व्हायला आवडतं, जिला कौतुक करायला आवडतं, कौतुक करून घ्यायला आवडतं आणि जी सगळीकडे चौफेर नजरेने बघण्याचा प्रयत्न करत असते. जसे तुम्ही आहात तशीच मीही आहे. मुळात वर्धापन दिन म्हटलं ना की मलाच असं थोडंसं थोडी कारंजन असतं ना मनामध्ये, तसं काहीतरी व्हायला लागतं. कारण हा एक दिवस असा असतो ना की ज्या दिवशी एका भावनेने, एका दिशेने, एका विचाराने जाणारी माणसं एकत्र येतात आणि ते जे स्पेशल असतं ना की नाही, सगळ्यांची विचारधारा एका ठिकाणी जुळून आली आहे आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपण काहीतरी करून दाखवायला हवंय, या उद्देशाने जेव्हा 4 लोक एकत्र येतात, मी 4 हा प्रातिनिधिक आकडा घेतेय, 4 लोक एकत्र येतात आणि त्यातून एक संस्था निर्माण होते, त्या संस्थेचं कार्य सुरू होतं, त्या कार्याला अनेक हात हळूहळू जोडले जातात, अनेक पाय त्या दिशेने वळतात, तेव्हा हा एक खूप सुंदर, चांगला आणि खूप पुढे जाणारा प्रवास असतो. मी सुद्धा कुठल्या तरी एका प्रवासाचा भाग आहे, तुम्ही सगळे त्या प्रवासाचा भाग आहात. तेव्हा सगळ्यात आधी वसुंधरा फाउंडेशन, तिचे अध्यक्ष, तुमचं संपूर्ण व्यवस्थापन मंडळ, तुमचे विश्वस्त, तुमचे कार्यकर्ते, तुमचे सभासद, सदस्य, जे कोणी या वसुंधरा फाउंडेशनशी जोडलं गेलेलं आहे, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते, त्या सगळ्यांचं कौतुक करते. दुसरी गोष्ट ही की मला असंही कळालं की आज या ठिकाणी पुरस्कार दिले जाणार आहेत. म्हणजे आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात, मग ते सामाजिक असू दे, शैक्षणिक असू देत, वैद्यकीय असू देत, वकिली क्षेत्र आहे, खूप सारे अँगल आहेत आपल्या समाजाच्या, खूप साऱ्या गोष्टींवर आपण काम करू शकतो. अशी जी लोकं आहेत, जी मी त्यांना परमेश्वरांचा अंश म्हणते, मी त्यांना देवदूत म्हणते, की ही काहीतरी स्पेशल लोक असतात जे आपापल्या परीने आपापला वाटा उचलत असतात. अशा निवडक लोकांचा इथे सत्कार केला जाणार आहे, ही खूप सुंदर गोष्ट आहे. मुळात पुरस्कार 2 गोष्टींसाठी दिला जातो असं मला कायम वाटतं. मी कुठल्याही पुरस्काराला गेले की याचा आवर्जून उल्लेख करते की एकतर तुमच्या हातून खूप सारं काम घडलेलं असतं, तुम्ही खूप सारं योगदान दिलेलं असतं आणि त्याची कृतज्ञता म्हणून तुम्हाला सन्मानित केलं जातं. हा पुरस्काराचा एक भाग झाला. आणि पुरस्काराचा दुसरा भाग असा आहे की तुमच्याकडून समाजाला अजून अपेक्षा आहेत. तुम्ही जे काम करताय ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्यासाठी तुमच्या पायात बळ यावं, तुम्हाला तुमचं कौतुक व्हावं, तुम्ही उल्लेख केला जावा, तुमचा उल्लेखनीय तुम्ही आहात
हे सगळ्यांच्या समोर यावं म्हणून हे पुरस्कार दिले जातात आणि आज बरेचसे चेहरे मला वाटतं त्यापैकीच आहेत. तर हे पुरस्कार मला वाटतं प्रत्येकाला हे पुरस्कार हवे असतात. मला सुद्धा पुरस्कार आवडतो, कारण चार पावलं अजून पुढे टाकण्याचं बळ त्यातून मिळत असतं. त्यामुळे जे इथे पुरस्कारार्थी आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन, त्या सगळ्यांचं कौतुक. आता वसुंधरेकडे वळते. मला ना धनंजय दादा, तुमच्या फाउंडेशनचं नाव प्रचंड आवडलं. गेली 26-27 वर्ष मी या सामाजिक क्षेत्रामध्ये आले, कधी पुढे नाही आले, माझं काम करत राहिले. कारण माझी आई, आमचा चेहरा, आमचा आधारस्तंभ, आमचं छप्पर, आमची जमीन, आमचं सगळं काही आमची आई असल्याने आम्हाला कधी पुढे यावं लागलं नाही. त्यामुळे जी जबाबदारी माझ्यावर होती ती जबाबदारी कायम पार पाडत राहिले. माझं काम इमाने इतबारे करत राहिले. पण या प्रवासामध्ये मी जी काही नावं आजपर्यंत पाहिली, म्हणजे सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था, कुठेतरी असा एक उल्लेख असतो की तुम्ही कुठल्या भावनेने एकत्र आलेले आहात, कुठल्या प्रेरणेने एकत्र आलेले आहात. तर त्या नावातलं साधारणपणे एक लक्षात येतं की यांचा उद्देश काय असू शकतो, यांच्या ध्येय आणि उद्देशांमध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव असू शकतो. म्हणजे मी जर माझ्या संस्थेविषयी बोलले, 98-99 साली आम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं आणि तेव्हा माझ्या आईची फार इच्छा होती की ममता, हे नाव वाचतं ना की लोकांना कळायला पाहिजे काय काम करतो. कारण आईने जी 86 साली, म्हणजे त्याच्याही 12 वर्ष आधी जी संस्था रजिस्टर केली होती ती वनवासी गोपालकृष्ण या नावाने होती. तेव्हा ती अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट क्षेत्रामध्ये काम करत होती. त्यामुळे वनवासी गोपालकृष्ण शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ असं काहीतरी तेव्हा तिने ते नाव ठेवलेलं. जेव्हा आम्ही 98 साली सप्तसिंधू संस्थेची स्थापना केली तेव्हा मला ते नाव वाचून किंवा ते नाव ठरवताना थोडं हसू आलेलं. म्हटलं आई, हे नाव किती मोठं होत आहे. म्हणजे सप्तसिंधू, 7 नद्या, आपली संस्कृती, सिंधू, ती स्वतःही सिंधू होती, आपली स्वतःची सिंधू संस्कृती आहे. सप्तसिंधू, दुसरं काय, महिला आधार, म्हटलं ठीक आहे, बाल संगोपन, म्हटलं ठीक आहे, आणि शिक्षण संस्था. म्हटलं अगं काहीतरी राहू दे, एवढं मोठं नाव कुठे असतं का. ती म्हटली नाही, आपल्या नावातलंच कळायला पाहिजे की आपण काय काय करणार आहोत. त्या अनुषंगाने जेव्हा मी हे नाव बघते की वसुंधरा फाउंडेशन, म्हणजे लोक मायक्रोमधून मॅक्झिममकडे जातात, यांनी सुरुवातच मॅक्झिमम पासून केली. म्हणजे कौतुक आहे त्या गोष्टीचं की आम्ही आमच्या परिसराची काळजी घेतो, सुरुवात करतो. आम्ही आमच्या आमचं गाव, आमचं शहर, आमचा परिसर, ह्यांनी विश्वापासून सुरुवात केली आहे. वसुंधरा, पंचतत्व, म्हणजे अग्नी, वायू, धरा, ही जी काही आपली आकाश, ही जी काही आपली पंचतत्व आहे त्यापैकी एका तत्वाला निवडलं आणि विश्वाची काळजी घेण्यासाठी ते कळावं लोकांना, आमचा हेतू काय आहे ते कळावं लोकांना, म्हणून त्यांनी वसुंधरा फाउंडेशन हेच नाव दिलं. मुळात वसुंधरा हे नावच मला फार आवडतं. वसू म्हणजे संपन्नता किंवा खनिज किंवा काय म्हणतो आपण. मी गुगलवर बरंच सर्च करत होते की जिने खूप काही खनिज म्हणता येणार नाही पण खजिना म्हणता येईल, जो धारण केलेला आहे. धरा, वसू म्हणजे खजिना, जिने खजिना धारण केलेला आहे, अशी ती पृथ्वी. आणि ह्या पृथ्वीला वाचवण्याचं, तिला सांभाळण्याचं, तिचं संगोपन करण्याचं जेव्हा 4 लोकांचं ध्येय एकत्र येतं तेव्हा वसुंधरा फाउंडेशनची स्थापना होते असं मला वाटतं. मुळात मी जितके फोटोज आतापर्यंत वसुंधरा फाउंडेशनचे पाहिले, तुमचा मी व्हिडिओ पण पाहिला आणि त्या दिवशी तुम्ही संस्थेमध्ये आला होतात दादा. सगळ्यात शेवटी कदाचित दादा येत असावेत. आता सुद्धा स्टेजवर त्यांची सगळ्यात शेवटी एंट्री झालेली आहे. म्हणजे काम करणारा सगळ्यात मुख्य माणूस काम सगळ्यात शेवटी आहे, हे खूप अभावाने आढळतं बरं का. हेही सांगते, गेली 26-27 वर्ष मी बघतेय ना. असं करू नका दादा, तुम्ही पुढे असंच चला. तुम्ही चेहरा आहात संस्थेचा, तुम्ही पुढे असा, तुम्ही घेऊन तर जाताच आहात तुम्ही सगळ्यांना, पण तुम्ही दिसत चला. मला आल्या आल्या तुम्ही दिसता नाहीत ना, तर थोडंसं काय होतं हे. अच्छा, ह्या तुमच्या टाळ्या होत्या. ओके, खूप खूप धन्यवाद दादा. आवडलं.
मला थोडंसं उघडल्यासारखं झालं होतं, पण नंतर कळालं की तुम्ही इतर पाहुण्यांसाठी बाहेर थांबलेला आहात. तुम्ही दीप प्रज्वलनच्या वेळेस सुद्धा सगळ्यात शेवटी आलात. तुम्ही स्टेजवर आम्ही बसल्यानंतरही सगळ्यात शेवटी आलात. असं करू नका. तुम्ही सुद्धा सगळ्यांसोबत असंच जा, कारण इतकं काम तुम्ही करताय, एवढी मोठी धुरा तुमच्या खांद्यावर आहे. वसुंधरेला सांभाळण्याचं जे उदात्त कार्य आणि उदात्त हेतू जो तुमच्या खांद्यावर आता तुम्ही घेतलेला आहे, तर तुम्ही पुढेही असंच चाला. राग मानू नका. मला असं हे आवर्जून सांगावंसं वाटलं म्हणून मी बोलले. मुळात आता जसं मी म्हटलं की खजिना धारण करणारी अशी ती धरा वसुंधरा. आपल्या आजूबाजूला आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण फक्त आणि फक्त प्रश्न उपस्थित करतो. म्हणजे हवा म्हटले की काय हे पोल्युशन, पाणी म्हटलं की किती जलपातळी खाली गेली आहे, दरेचं म्हटलं तर कितीही गर्दी, कितीही गरम, झाडांझुडपांकडे गेले की किती आधी पर्वती आधी कशी दिसायची, आता बघा आता घरं टेकायला आली पर्वतीच्या मंदिराला. ही आपल्या रोजच्या चालण्या बोलण्यातली वाक्य आहेत. आपण जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपण जेव्हा इतरांशी चर्चा करत असतो तेव्हा फक्त आणि फक्त आपण प्रश्न उपस्थित करत असतो. पण या प्रश्नांच्या मुळाशी जाणं, त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन काय करता येईल याची सुरुवात करणं, मला वाटतं हा मुख्य हेतू आहे वसुंधरा फाउंडेशनचा. त्यामुळे तुमच्या कुठल्याही एबीमध्ये, तुमच्या 2 वर्षाच्या कामामध्ये मी जेव्हा बघते तेव्हा मला तुम्ही केलेली वृक्ष लागवड हा मुख्य धागा मला त्याच्यामध्ये आढळतोय. म्हणजे झाडं लावा. झाडं ही आपली मुळं आहेत. ही फक्त जमिनीची मुळं नाहीत, ही आपली मुळं आहेत. त्या मुळांना जर हादरा बसला तर आपल्याला हादरा बसल्याशिवाय राहणार नाही. आपण जेव्हा अभ्यासतो किंवा आपण जेव्हा, मी सुद्धा गुगलवर सर्च करते की वृक्ष लागवड काय, वसुंधरा म्हणजे काय. आज या कार्यक्रमाला यायचं होतं तर मी बरंच काय 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 गुगलवर सर्च करत होते आणि वाचत होते. तेव्हा मलाही थोडंसं अस्वस्थ व्हायला झालं की नुसतंच भूसंकलन होत आहे म्हणून चालणार नाही, नुसतंच पाण्याची पातळी खाली गेली म्हणून चालणार नाही, नुसतेच किती हे ओसाड झाले, किती विरान झाले, किती भकास झाले असं बोलून चालणार नाही. तर कुठून तरी सुरुवात व्हायला हवी आहे. हा विचार तुम्ही घेऊन जे गेल्या 3 वर्षामध्ये काम करत आहात, हा तुमचा 3रा वर्धापन दिन आहे. 2022 मध्ये तुमची सुरुवात झाली संस्थेची. हे खूप खूप आणि खूप प्रेरक आहे. तुमच्या नंतर येणाऱ्यांसाठी हे खूप आश्वासक आहे, दिलासा देणारं आहे आणि त्यांना नवीन प्रेरणा देणारं आहे की ही धरा, ही हवा, ही जमीन, हे सगळं आपलं आहे. हे फक्त ओरबाडण्यासाठी नाही, तर याचं संवर्धनही व्हायला हवं, याचं संगोपनही व्हायला हवं. आणि आपण जर यांना चांगल्या पद्धतीने सांभाळलं तर हे सगळे मिळून आपल्याला चांगल्या पद्धतीने सांभाळणार आहेत. मगाशी मी ऐकलं तुमच्याकडून की ईश्वर आणि निसर्ग यांचा कधी कोप होईल सांगता येत नाही. अगदी बरोबर आहे. ईश्वर आणि निसर्ग यांचा कधी कोप होईल सांगता येत नाही. पण आपण जर निसर्गाची आराधना करत राहिलो तर आपला हा प्रयत्न नक्कीच ईश्वरापर्यंत पोहोचेल आणि त्यालाही असं वाटेल की नाही, इथे कोप होऊ देता कामा नये, इथे खूप चांगली माणसं राहत आहेत, जे मी निर्माण केले, ही देवाने निर्माण केलेली ही पंचतत्व आहेत, की जे मी निर्माण केले त्याचा सांभाळ व्यवस्थित केला जातोय असं देवही म्हणेल. आणि ते कोप होणं किंवा देवाची नजर वक्र होणं हे कमी होईल किंवा थांबेल. आजची परिस्थिती बघता आपण रोज बघतोय, म्हणजे मानव निर्मित असू दे किंवा निसर्ग निर्मित असू दे, डोळ्यांना थंडावा देईल असं काही घडत नाही, कानाला सुखद वाटेल असं काही घडत नाही, फक्त जीवाला त्रास होईल असंच काहीतरी आपल्या आजूबाजूला घडतंय. पण अशा वेळेला वसुंधरा फाउंडेशन सारखं काम जेव्हा सुरू असतं आणि ते काम पुढे जात असतं तेव्हा कुठेतरी हे पुढच्या समाजासाठी आशादायक चित्र असतं. एक शेवटची गोष्ट सांगेन आणि मी थांबेन. माझी आई सांगायची ही गोष्ट आणि मला ती गोष्ट सांगताना फार आवडतं. बघा तुम्हाला आवडते का? आई माझी, तिच्याकडे खूप साऱ्या गोष्टी होत्या, तिच्याकडे खूप साऱ्या कथा होत्या आणि ती आम्हाला वेळोवेळी सांगत राहायची. म्हणजे कधी कधी बरेचदा एकच गोष्ट अनेक संदर्भांसाठी वापरायची ती आणि आम्हाला एकाच गोष्टीचे किती संदर्भ असू शकतात हे त्यावेळेला कळायचं. आज मला इथे एक संदर्भ लागला म्हणून तो आवर्जून तुमच्याशी शेअर करते आहे. लाक्षागृह जेव्हा कौरवांनी बांधलं आणि पांडवांना बोलावलं की या तुमच्यासाठी
आम्ही महाल बांधलेला आहे आणि इथे जेवणावळी होणार आहेत, इथे आरामाची सोय आहे आणि हे सगळं तुमचं आहे. आणि पांडव आले, अगदी जेवणावळी झाल्या, पंचपक्वान्न झाली, जे जे हवं होतं ते सगळं ताटामध्ये होतं, भरपेट खाल्लं गेलं. इतकं खाल्लं गेलं की गुंगी यायला लागली, ग्लानी यायला लागली आणि पाचही पांडव आणि माता कुंती हे तिथेच झोपी गेले आणि बाकी सगळे तर निघून गेले. आणि हे गाढ झोपल्यानंतर त्या लाक्षागृहाला आग लावण्यात आली, कारण त्या आगीमध्ये लाख म्हणजे हे एक क्षणाचा अवकाश नाही की ते पेटून उठणार, ते धडधड पेटतच जाणार, ते विझणार नाही, अशी ती वस्तू ज्याच्यापासून तो महाल बांधलाय. आणि लाक्षागृह पेटवल्यानंतर सगळ्यात पहिली जी जाग आली ती आली भीमाला. आणि भीमाने पाहिलं की त्याच्या चारी बाजूने आगीचं तांडव आहे, चारी बाजूने ज्वाळा वर उठतायत आणि त्याने आपल्या चारही भावांना आणि आपल्या आईला उठवलं, मातेला उठवलं आणि दोन्ही भावांना खांद्यावर, कुणाला कडेवर, कुणाला हाताशी, कारण भीम महाकाय होता, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि मातेला घेतला आणि तो काय करावं त्याला सुचेना की मी आता यांना कसा वाचवू, मला यांना वाचवायचंय. आणि महालाच्या मधोमध जो खांब होता त्या खांबावर त्याने लाथ मारली. जशी खांबावर लाथ बसली तो खांब बाजूला झाला आणि तिथून भुयाराची वाट निघाली. त्या भुयाराच्या वाटेतून भीम आपली चारही भावंड आणि आपली माता हिला घेऊन धावत होता. त्या भुयारातून 20 कोस पर्यंत अग्नी त्यांचा पाठलाग करत होता. हे माझ्या आईने सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत. आताही अंगावर काटा येतो ते सगळं आठवताना. आणि 20 कोस त्याला वाचवायचं होतं आपल्या भावंडाला, आपल्या आईला. आणि तो जीवाच्या आकांताने धावत होता की कुणालाच काही झालं नाही पाहिजे, मला माझं कुटुंब वाचवायचंय. आणि जेव्हा ते धावत 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 त्या भुयारातून बाहेर पडले तेव्हा तिथे कृष्ण फावड्याने माती बाजूला करत होता. म्हणजे जेव्हा लाक्षागृह बांधायला घेतलं होतं तेव्हा कृष्णाने भुयार खोदायला सुरुवात केली होती. त्या भुयार खोदणाऱ्या कृष्णाच्या जागी मला आता वसुंधरा फाउंडेशन दिसतंय. इतकंच मला सांगायचं आहे. जय जय. धन्यवाद ताई. आणि शांततेचा, मायेचा सच्चा सूर कसा असतो हे आपल्या त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या